शरद पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार आणि इतर कुटुंबियांसोबत एक बैठक पार पडतीये। अजित पवारांच्या निधनाला आज 10 दिवस होत आहेत आणि पवार कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी सहयोगमध्ये सध्या गर्दी झाली आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि इतर पवार कुटुंबीय सुद्धा सहयोग या निवासस्थानी सध्या आलेला आहे। एक बैठक होतीये। अजितदादांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत। सांत्वन पर ही बैठक असल्याचं बोललं जातं। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्याला या संदर्भातली माहिती देतात थेट बारामतीहून। नवनाथ, मला सांगा, आज अजितदादांना जाऊन 10 दिवस उलटून गेलेले आहेत। सांत्वन पर बैठक होतीये। या बैठकीनंतर पुढची राजकीय दिशा पवार घराणं ठरवणार आहे का? भविष्यासाठी पवार घराण्याचं पुढचं पाऊल काय असेल, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आज दिवंगत अजितदादा पवार यांना जाऊन 10 दिवस झालेले आहेत। खऱ्या अर्थाने 10व्या दिवशी दशक्रियाविधी पार पडत असतो आणि तशाच पद्धतीने आज सहयोग निवासस्थानी जे आहे ते घरगुती पद्धतीने दशक्रियाविधी जो आहे तो पार पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। या दशक्रियाविधीसाठी पवार कुटुंबातील म्हणजेच शरद पवार असतील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, त्याचबरोबर इतर पवार कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचे नातेवाईक आहेत या सहयोग निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आता दशक्रियाविधी जो आहे तो घरगुती पद्धतीने पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या आजचा 10वा दिवस असल्याने सांत्वन पर भेट देखील आज सायंकाळी 5 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी वेळ दिलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने आता नवनाथ, पण आपण एकंदरीत जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे जेव्हा अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्यानंतर कालच 1-2 दिवसापूर्वीचीच आपण बातमी बघितली असेलच की विद्याप्रतिष्ठानमध्ये सध्या बैठका घेतात पवार, पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्याचं काम करतायत, पक्षाला पुन्हा एकदा नव्यानं पुन्हा शर्यतीमध्ये आणण्यासाठी पवार पावलं उचलतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या काय वाटतंय, पवारांचं पुढचं पाऊल काय असू शकतं आणि एकंदरीतच पक्षाला उभारी देताना पवार कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात? नक्कीच सिद्धेश, ज्यावेळेस अजितदादा हयात होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने पवार कुटुंबियाचा आधार म्हणून अजितदादांकडे पाहिलं जात होतं। मात्र आता त्यांच्या गेल्यानंतर शरद पवार यांनी पवार कुटुंबियांना उभारी देण्यासाठी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शरद पवार स्वतः या ठिकाणी पवार कुटुंबियांसमवेत भेट घेत आहेत, त्यांना सर्वांना आधार देत असल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने विद्यापीठ प्रतिष्ठान या ठिकाणी देखील शरद पवार यांनी पवार कुटुंबियांच्या सर्व सदस्यांबरोबर बैठक घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो चर्चेला जात आहे आणि खऱ्या अर्थाने विलिनीकरण करण्यासाठी स्वतः शरद पवार पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। आता आज खऱ्या अर्थाने दशक्रियाविधी पार पडल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार हे विद्याप्रतिष्ठान येथील सेंट्रल ऑफिसला जाणार आहेत, त्या ठिकाणी देखील बैठक पार पडणार आहे आणि खऱ्या अर्थाने आता त्या बैठकीमध्ये नेमका निष्कर्ष काय समोर येतो हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र शरद पवार जे आहे ते सर्व कुटुंबियांना आधार देत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एक बैठक देखील आता त्यांची या नंतर पार पडणार आहे। यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच। धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या विश्लेषण